नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण पुन्हा या ठिकाणी काही जीके असेल, चालू घडामोडी असेल, विज्ञान, तांत्रिक असे सर्व IMP प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही प्रश्न न चुकता बघायचा आहे आणि येणाऱ्या काही दिवसात म्हणजे पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण या ठिकाणी सर्वात IMP म्हणजे या ठिकाणी मोजकेच प्रश्न येणार आहेत, पण सर्व प्रश्न या ठिकाणी IMP असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्ही आपला एकही व्हिडिओ या ठिकाणी चुकवायचा नाही आहे आणि एकही प्रश्न या ठिकाणी सोडायचा नाही आहे, कारण की प्रत्येक प्रश्न या ठिकाणी IMP आहे आणि त्यासोबतच करंट अफेअर्सचे देखील आपण महत्त्वाचे प्रश्न आपल्या व्हिडिओत टाकत असतो। त्यामुळे इतकंच की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, रेग्युलर आपले व्हिडिओ या ठिकाणी बघत चला आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आता चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाच्या व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहील। तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न पहिला काय आपला, कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी 20 अब्ज रुपयांचे कर्ज भारताने कोणत्या देशाला देण्याची घोषणा केली आहे? बघा, अतिशय IMP प्रश्न आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केनिया। काय तर केनिया आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पुढीलपैकी कोणत्या वायूला लाफिंग गॅस असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नायट्रस ऑक्साईड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य असेल? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केरळ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, केंद्र सरकारने नुकतेच कोणत्या 2 विमानतळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ म्हणून मान्यता दिली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भुवनेश्वर व इम्फाळ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, कोणत्या देशाने मलिगियोंग-1 या उपग्रहाचे केलेले प्रक्षेपण अयशस्वी ठरले? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उत्तर कोरिया आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, UTI बँकेचे नामकरण डॅश डॅश या नावाने झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ॲक्सिस बँक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 7 बघा, फेडरेशन कप ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फुटबॉल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क 5 कलमांमध्ये मान्य केलेला आहे, ती कलमे कोणती? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कलम 13 ते 17 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, आर्थिक वर्ष 22-23 मध्ये देशात UPI वरील आर्थिक देवाणघेवाण किती कोटीवर पोहोचली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 139 लाख कोटी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये डॅश डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी श्यामजी कृष्ण वर्मा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारताच्या नवीन संसद भवनाचे डिझाईन कोणी बनवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बिमल पटेल असं त्यांचं नाव आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॅश डॅश येथील तुरुंगात लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अहमदनगर आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, तेलंगणा हे भारताचे कितव्या क्रमांकाचे राज्य झाले आहे? आणि याचं उत्तर काय करायचं सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे यावर मला अंदाज येईल की किती विद्यार्थी माझा व्हिडिओ मनापासून बघताय आणि किती विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास या ठिकाणी मनापासून करताय।
प्रश्न क्रमांक 14 बघा, WTO म्हणजेच काय, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1 जानेवारी 1955 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, ज्वालामुखी पर्वतांमधून पुढीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सल्फर डायऑक्साईड आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, कोणत्या देशात 2024 मध्ये 19 वयाच्या वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, 20व्या शतकातील शेवटचा महाकुंभमेळा कुठे घेण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हरिद्वार आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, चार्ल्स झांबो हा नदी भारतामध्ये कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ब्रह्मपुत्रा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इतर मागास बहुजन कल्याण विभाग आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2.4% भाग या ठिकाणी व्यापला आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर मी तुम्हाला आठवण करून देतो की आपण ग्रामसेवक परीक्षेसाठी असेच महत्त्वाचे कृषी तांत्रिक IMP प्रश्नांचे भरपूर व्हिडिओ बनवले आहेत. सोबतच IMP प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी ग्रामसेवक भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न टाकून प्रश्नपत्रिकेचे बरेच व्हिडिओ बनवले आहेत. जर तुम्हाला हे व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या. पुन्हा सांगतोय, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ग्रामसेवक प्रश्नपत्रिका आणि कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओची लिंक भेटेल. तर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि इथून मागचे आपले सर्व IMP व्हिडिओ नक्की बघून घ्या. बघा, प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लोकराज्य आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, राज्यातील प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी देणारी भागीरथ योजना कोणत्या राज्याची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, शीख धर्मियांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नांदेड आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सरन्यायाधीश आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, AI प्रोजेक्ट जेमिनी कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गुगल आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दादासाहेब फाळके आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, कोणाची निवड छत्तीसगड राज्याचा मुख्यमंत्रीपदी करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विष्णुदेव साय आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मॅगसेसे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, मानवी हृदयातील ठोक्यांचा आवाज किती डेसिबल असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 15 डेसिबल असतो.
प्रश्न क्रमांक 30 बघा, जपान या देशाचे चलन कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी येन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत खालीलपैकी कोणत्या पारंपरिक नृत्याचा समावेश झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गरबा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, जगातील आकारमानाने सर्वात मोठा असलेला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रशिया आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा, भारताचा GDP किती असा अंदाज पतमानांकन संस्था S&P ग्लोबल रेटिंगने 2026 पर्यंत अंदाज वर्तविला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 7 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा, अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गुरु शिखर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 288 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा, GI टॅग महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याच्या ज्वारी पिकाला झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जालना आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 बघा, हिराकूड प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ओडिशा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, कोणत्या राज्याच्या विधानसभेने चिट फंड अधिनियम 1982 मध्ये दुरुस्ती करणारे चिट फंड सुधारणा विधेयक 2023 केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा, व्हॉट्सॲप या लोकप्रिय मोबाईल मेसेजिंग कंपनीचा सहसंस्थापक व कार्यकारी प्रमुख कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जेन कोम आपलं योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपण येणाऱ्या काळातील असेच महत्त्वाचे व्हिडिओ जे आणू ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल त्या ठिकाणी व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 40 बघा, सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आत्ता डॅश डॅश या नावाने ओळखली जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चेतनाभूमी आपलं योग्य उत्तर आहे.